नमस्कार. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशी ही मंगळाची राशी समजली जाते. अग्नितत्वाची ही राशी मोडेन पण वाकणार नाही असे गुणधर्म या मेष राशीकडे दिसून येतात. थोडासा रागीट आणि तापट स्वभाव ही त्यांची कमजोरी आहे. हा आपला स्वभाव जर बदलायला जमले, तर निश्चितच आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने मेष राशीचे लोक यश मिळवू शकतात. सध्या मेष राशीला 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. मेष जात्याच कर्मवादी राशी आहे. त्यामुळे तसा तर 7.5चा त्रास या मेष राशीच्या लोकांना होणार नाही. परंतु एक काम करणं महत्त्वाचं आहे, की तिथे शनी महाराज तुम्हाला काय त्रास देणार आहे, तर इथे शनी महाराज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायला लावणार आहे. तर त्या दृष्टीने योग्य आहार सांभाळून, योग्य व्यायाम केला, तर निश्चितच मेष राशीवाल्यांना चांगला लाभ आहे. मेष राशीला सुरुवातीला गुरु हा चतुर्थात आहे आणि शुक्र षष्ठामध्ये आहे. त्याचबरोबर शनी आणि राहू हे पंचमी आणि एकादशी सांगत आहेत. हे सर्व बघता बऱ्यापैकी चांगली फळे मेष राशीला यावर्षी आपल्याला मिळणार आहेत. पित्त प्रकृती असणारी ही राशी आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला उष्णतेचे विकार या मेष राशीला निश्चितच पाहायला मिळतात. तर त्यामुळे वातावरण बदलामुळे सर्दी पडशाचा त्रास देखील यांना वारंवार होताना दिसतो. तर तिथे निश्चितच आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा विचार करता निश्चितच त्यांना यावर्षी काहीतरी चांगल्या संधी शिक्षणाच्या दृष्टीने मिळणार आहेत. बाहेर देशात जाऊन शिकण्याच्या संधी देखील मिळू शकतात. त्याचबरोबर गर्भवती ज्या स्त्रिया आहेत, त्यांनी आरोग्याची काळजी या निश्चितच घेणे महत्त्वाचे आहे. कारण शनी महाराजांची 7.5 आहे. आपण आपलं आरोग्य सांभाळलं, तर सर्व दृष्टीने त्यांना चांगले लाभ मिळताना दिसतात. मेष राशी म्हणजे काय? तर राशीचा स्वामी आहे मेंढा. तो नेहमी तुम्हाला पळत ठेवणार आहे आयुष्यामध्ये. त्यामुळे कुठे थांबायचं याचा विचार जर तुम्हाला करता आला, तर तुमच्यासारखे तुम्ही. तर घराकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. फॅमिली, कुटुंब, पती-पत्नी, मुले-बाळे हा जीवनातील मोठा विचार असतो. तर त्यांच्याकडे देखील दुर्लक्ष करून चालत नाही. तर त्यांच्याकडे देखील थोडेसे लक्ष देणे या मेष राशीच्या लोकांना गरजेचे आहे. जिथे लाथ मारेल तिथे पाणी काढेल, ही रास म्हणजे मेष राशी आहे. तर सर्व दृष्टीने प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीचा विचार करता शेअर मार्केटमध्ये जर तुमचा राहू चांगला असेल, तर निश्चितच तुम्ही शेअर मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करू शकता. मेष राशी म्हणजे काय आहे, तर जीवनामध्ये रिस्क घेणे हे यांना खूप आवडतं. त्यामुळे शेअर मार्केटचा विचार करता शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला हरकत नाही. परंतु शेअर मार्केटचा अभ्यास करून तुम्ही जर योग्य गुंतवणूक केली, तर निश्चितच तुम्हाला यावर्षी चांगले लाभ मिळणार आहेत. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्याबरोबर धार्मिक सहली घडण्याचे देखील योग आहेत. तर हा योग हा निश्चितच त्यांनी चुकवायला नाही पाहिजे. अशी आहे मेष राशीची महती, मेष राशीची किमया.